वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता एक मोठी माहिती समोर येते। मृत्यूच्या दिवशी सुद्धा वैष्णवीला मारहाण झाल्याचं समोर आलेलं आहे। वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा आढळून आल्या, त्यापैकी 15 जखमा मृत्यूपूर्वी 24 तासात झाल्याचं शवविच्छेदन अहवालातनं समोर आलेलं आहे। पोलिसांनी याबाबत कोर्टात माहिती दिली आहे। वैष्णवीचा पती, नणंद आणि सासूच्या पोलीस कोठडीत 28 जूनपर्यंत वाढ झालेली आहे, तर वैष्णवीच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला निलेश चव्हाण हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे। यामध्ये पीएम नोट्स उपलब्ध झालेला आहे। त्याच्यामध्ये 29 जखमांचा उल्लेख आहे आणि तो तपासाचा भाग म्हणून त्या शवविच्छेदन अहवालाचं विश्लेषण या बाबतीत हा एक तपासाचा भाग आहे। मध्ये एकूण 5 व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करून आज कोर्टात हजर करण्याची प्रक्रिया करत आहोत। त्यामध्ये मोहन बेगडे, बंडू फाटक, अमोल जाधव, राहुल जाधव आणि प्रीतम वीरकुमार पाटील यांना ताब्यात घेऊन आज कोर्टात हजर करत आहोत। त्यांना लपवून ठेवण्यासाठी मदत केलेली आहे आणि ॲक्च्युली पोलिसांना कळवणं देखील बंधनकारक होतं। पोलिसांना न कळवता त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांना ताब्यात घेतलं आहे। त्याच्या अहवालात काय म्हटलेलं आहे की एकूण 29 त्याच्या जखमा आहेत। त्यातल्या 15 जखमा ताज्या आहेत, 24 तासाच्या आतल्या आहेत। याचा अर्थ ज्या दिवशी तिला मारहाण करण्यात आली त्या दिवशी तिचा मृत्यू झाला आणि ही आत्महत्या नसून हत्याच आहे आणि यांनी संगनमताने मिळूनच ही कट रचून हत्या केलेली असा माझा ठाम माझं म्हणणंच आहे की तिला मारण्यातच आलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की हे जर ते 15 वळ 24 तासाच्या आतले आहेत आणि बाकीचे जे काही वळ जुने आहेत म्हणतात, तर याचा अर्थ असा होतो की यापूर्वी तिला सतत मारहाण, तिचा छळ होतच होता, हे त्याच्यावरून सिद्ध होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।